जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील देवगाव धानोरा येथील स्वस्त धान्य दुकानदार रेशनच्या लाभार्थ्यांना मान देत नसल्याची लेखी तक्रार त्यांनी तहसील कार्यालय या ठिकाणी देण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित या ठिकाणी नायब तहसीलदार गायकवाड सर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। मी दिलीप गायकवाड, नायब तहसीलदार पुरवठा, तहसील कार्यालय जिंतूर, जिल्हा परभणी। श्रीमती पद्माबाई लहानप्पा घोरपडे व इतर राहणार देवगाव धानोरा तालुका जिंतूर यांनी त्यांना राशन दुकानदार धान्य वाटप करत नसल्याबाबत माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी तसेच तहसील कार्यालय जिंतूर येथे अर्ज दिल्यावरून सदर दुकानदाराची चौकशी मंडळ अधिकारी यांचे मार्फत दिनांक 23/1/2026 रोजी करून त्याप्रमाणे अहवाल माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना सादर करण्यात आलेला आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी परभणी यांनी श्री गणेश बापूराव बाबू सांगळे राहणार देवगाव धानोरा यांचे रास्तभाव दुकानाचे प्राधिकार पत्र निलंबित केले आहे आणि सदरील दुकानाची तात्पुरती पर्यवस्था इतर दुकानास करण्यास सांगितलेले आहे। जवळच्या लगतच्या दुकानदाराला पर्यवस्था करण्यात येईल। आपण लगतच्या दुकानदाराचे 4-5 जणांचे प्रस्ताव आपण DS साहेबांना पाठवतो, जिल्हा पुरवठा अधिकारी परभणी यांना। ते त्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन ते त्यांची पर्यवस्था करतात। रेशनचे गहू, तांदूळ व इतर माल वाटप करत नसल्याची तक्रार करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने जिंतूर तहसीलदार श्रीमती कछवे मॅडम यांनी याबाबत मंडळ अधिकाऱ्याच्या मार्फत दुकानाची तपासणी केली। दुकानाचे लायसन निलंबित केल्यामुळे जे लाभार्थी आहे त्यांना या ठिकाणी पर्याय व्यवस्था म्हणून लगतच असलेल्या जे पण स्वस्त धान्य दुकानदार असेल त्यांच्याकडे माल लाभार्थ्यांना मिळेल यासाठी शासन प्रशासनाच्या वतीने तात्काळ व्यवस्था करण्यात येणार असल्याची नायब तहसीलदार साहेबांनी सांगितलेले। संबंधित दुकानदारावर कारवाई झाल्याने त्या परिसरातील असलेल्या लाभार्थ्यांमधून तहसीलदार साहेबांनी केलेल्या कारवाईचं या ठिकाणी स्वागत केलं जात असल्याची पाहावयास मिळत आहे। दरम्यान जिंतूर 6 न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। जिंतूर 6 न्यूज चॅनलसाठी मी शेख अली।